नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी मनापासून स्वागत करते आहे। उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे। तर प्रत्येकाला या नवरात्रीमध्ये जो काही आनंद मिळतो तो खूप वेगळा असतो। पण जी व्यक्ती वेट लॉस जर्नीमध्ये असते ना, त्या व्यक्तीचा आनंद हा थोडा वेगळा असतो। म्हणजे 9 दिवसामध्ये जर वजन कमी झालं ना, 1-2 किलो नाही तब्बल 5 ते 6 किलो जर आपलं वजन कमी होतं ना या 9 दिवसामध्ये, ती खूप जास्त बिग अचीवमेंट असते आपल्या सगळ्यांसाठी। कारण कसं 9 दिवसाचे आपण भरपूर म्हणजे मॅक्झिमम लोक जे आहेत ते उपवास करतात, ठीक आहे। आणि योग्य आहार प्लस दांडिया गरबा हे रात्री आपण खेळतो आणि नवरात्रीच्या आधीपासून प्रॅक्टिस पण सुरू असते। तर आपोआप आपल्या बॉडीची एक्सरसाइज होते, मूवमेंट होत असतात, आहार योग्य घेतला जातो, उपवास असल्यामुळे बॉडी डिटॉक्स होत असते आपली। ह्या सगळ्या गोष्टी या 9 दिवसात घडतात आणि मग आपलं जे वजन आहे ते कमी होतं, नियंत्रणात राहतं, ठीक आहे। ही एक बाजू झाली। आता भरपूर जण काय करतात, उपवास असला ना खादाडसारखं खाऊ दे आणि हल्ली तर उपवासाचे पण इतके पदार्थ निघालेले आहेत की बापरे। आणि त्यामध्ये ऑइली पदार्थ जास्त आहेत, तर भरपूर जण ते सुद्धा खातात, ज्याच्यामुळे भरपूर जणांचं वजन कमी होण्याऐवजी ना वाढून जातं, पोट वाढतं वगैरे वगैरे वगैरे। आणि 9 दिवसानंतर तुम्ही बघाल तर एक तर वजन काटा जिथे असेल तिथेच दिसेल किंवा मग वाढलेला दिसेल। 2 ते 3 किलो वजन आरामात वाढतं। पण जर आपण योग्य आहार घेतला ना तर आपलं वजन 100% 5 ते 10 किलो कमी होतं। आत्ता जो मी तुम्हाला डाएट प्लॅन, आहार चार्ट, आहार तक्ता देणार आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये, तो मी स्वतः फॉलो करणार आहे आणि तुम्ही सुद्धा फॉलो करा। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्ट काय होणार आहे, 9 दिवसानंतरचा जो चमत्कार असेल तो काय असणार आहे। तर असा हा आहार तक्ता असेल, डाएट प्लॅन असेल। आणखी एक गोष्ट सांगायची अशी की हा जो डाएट प्लॅन आहे ना तो खूप खर्चिक नाहीये, प्रत्येक सामान्य गृहिणीला व्यक्तीला परवडेल, प्रत्येकीच्या घरामध्ये असेल ना असाच डाएट प्लॅन मी बनवलेला आहे। प्लस याच्यामध्ये एक गोष्ट अशी की आता भरपूर जण 2 टाइम उपवासाचे पदार्थ खातात, तर या डाएट प्लॅन मध्ये 2 टाइम नाही, 1 टाइम उपवासाचा पदार्थ आहे आणि 1 टाइम जो पदार्थ संध्याकाळी आपण रात्रीच्या जेवणात जो पदार्थ घेणार आहोत तो पदार्थ एकच असणार आहे। म्हणजे पूर्ण 9 दिवस आपल्याला एकच पदार्थ असेल, त्याला एकवर्णी उपवास म्हणतात। म्हणजे अखंड नाही येत तो, पण एकवर्णी। म्हणजे आमच्या गावाकडे माझी आई वगैरे, मी लहानपणापासून त्यांना पाहिलं आहे, प्लस माझ्या नवऱ्याने पण हे उपवास केलेले आहेत। आणि खूप पौष्टिक पदार्थ आपण खाणार आहे, जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं। तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला सुद्धा या आहार चार्ट डाएट प्लॅनमुळे ना खूप सारे फायदे होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा। चल आपण डाएट प्लॅन बघूया। सुरुवात सकाळपासून होते, जसं आपण उठतो तसंच रोजची दिनचर्या आपली सेम असणार आहे, फक्त आपल्या खाण्याचा जो पदार्थ आहे तो बदलणार आहे, ठीक आहे। सकाळी तुम्ही लवकर उठाल, 5-6च्या दरम्यान जे कोणी उठत ते, उठल्यानंतर तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे। आता मी लिंबू पाणी किंवा दालचिनीचं कुठलंही डिटॉक्स ड्रिंक सांगत नाही आहे, अगदी साधं सोपं, सगळ्यांना इझिली डायजेस्ट होईल, इझिली अवेलेबल असतं प्रत्येकाकडे गरम पाणी, कोमट पाणी, ते प्या। 1 ग्लास न पिता 2 ग्लास प्यायचे आहेत, भले तुम्ही थोडं गॅप देऊन प्या। 1 ग्लास आता पिला तर 15 मिनिटांनंतर दुसरा ग्लास प्या, असं करा। पण कोमट पाणी 2 ग्लास प्या। ब्रश करायच्या आधी प्यायचं आहे, हे कंपल्सरी आहे, ठीक आहे। ते झाल्यानंतर तुम्ही ब्रश वगैरे करा, तुमची जी दिनचर्या आहे ती सुरू झाली की अर्धा पाऊण तासानंतर तुम्हाला एक्सरसाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे। एक्सरसाइज सकाळची स्किप करू नका, कारण आपली पोर्शन क्वांटिटी कमी होणार आहे, आपण उपवासाचे पदार्थ खाणार आहोत। त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश राहण्यासाठी, आपली एनर्जी टिकवण्यासाठी सकाळी योगा, एक्सरसाइज करणं, प्राणायाम, मेडिटेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे, ठीक आहे। आता पाणी पिल्यानंतर, एक्सरसाइज केल्यानंतर जो फर्स्ट मील असतो, खाली पेटच आपल्याला एक्सरसाइज करायची आहे। काही खाऊन एक्सरसाइज करू नका, कारण आपण जेमतेम अर्धा तासाची करणार आहोत किंवा 1 तासाची करू, त्याच्यावर करत नाही। 1 तास अर्धा तास एक्सरसाइज योगा करून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, अर्धा तास जाऊ द्यायचं, थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं आणि अर्धा तास जाऊ द्यायचा। त्याच्यानंतर तुम्ही तुमचा फर्स्ट मील घ्यायचे। आता फर्स्ट मील मध्ये काय घेऊ शकता, खजूर स्वस्त आहे प्रत्येकीकडे, आता उपवासाच्या दिवसात आपण घेऊन ठेवलेलो असतो, खजूर खा आणि भिजवलेले बदाम खा।
प्रत्येकीकडे असतील आता असं मला वाटतंय, पण ज्यांच्याकडे नसतील त्यांच्यासाठी ऑल सीझन अवेलेबल असलेलं फ्रूट म्हणजे केळी. तर तुम्ही जर भिजवलेले 5 बदाम आणि 2 खजूर नाही खाऊ शकले तर ॲटलिस्ट तुम्ही ना 1 केळं तरी खा, पण खा. एक योगा झाल्यानंतर अर्ध्या तासाने हे कंपल्सरी खाण्याचं आहे. ठीक आहे. समजा तुम्ही 5ला उठले, 5:30 पर्यंत तुमचं पाणी वगैरे पिऊन ब्रश वगैरे झाल्यानंतर 6ला तुम्ही 5:30 ते 6:30 एक्सरसाइज केली, त्याच्यानंतर पुन्हा थोडं पाणी पिलं आणि 7 वाजता तुम्ही तुमचा फर्स्ट मील घेतला, लाईक केळी किंवा बदाम खजूर. ठीक आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला 7 नंतर 8:30 किंवा 8 पर्यंत नाश्ता करायचा आहे. आता नाश्त्यामध्ये तुम्ही काय खाणार? नाश्त्यामध्ये तुम्ही दूध घेऊ शकतात किंवा तुमचं पोट भरत नसेल दुधाने तर तुम्ही बकरीचा डोसा घेऊ शकतात किंवा हल्ली भाजणीचं उपवासाच्या भाजणीचं पीठ वगैरे मिळतं, त्याचा बारीक डोसा बनवून घेऊ शकता. ठीक आहे. तेवढंच खा, अतिरेक करू नका. शेंगदाण्याची उपवासाची चटणी बनवून ते खाऊन घ्यायचं. जास्त ऑइली करायचं नाही त्याला, कमीत कमी तेलामध्ये तो जो डोसा आहे तो बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर 8-8:30ला तुम्ही नाश्ता केला, मग तुमचा कामात वेळ जातो. 10-10:30ला भूक लागेल तेव्हा एखादी फळ खा किंवा मग शेंगदाणे वगैरे थोडेसे तोंडात टाका, अगदी 2-4 दाणे टाकायचे आणि पाणी पिऊन घ्यायचं. म्हणजे आपली भूक तिथल्या तिथे थांबते, कंट्रोल होते भूक. त्याच्यानंतर जर अजून तुमची भूक राहतेच आहे तर ऑप्शनला तुम्हाला मी ग्रीन टी देते आहे. ग्रीन टी चालते किंवा ब्लॅक कॉफी पण चालते, ब्लॅक टी पण चालते. शुगरी फूड आपण थोडं स्किप करतो आहोत कारण 9 दिवसात आपल्याला रिझल्ट हवा आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. आता 10:30ला तुम्ही ग्रीन टी, फ्रूट किंवा काहीतरी एक घेतल्यानंतर 12:30च्या आसपास जेवण करा. 1च्या आधी तुम्हाला जेवायचं आहे. जेवणात काय खाणार? आता जेवणामध्ये मी सहसा करून तुम्हाला सांगते की प्रत्येक याच्यात तुम्हाला दोन ऑप्शन देते, तसंच जेवणात पण 2 ऑप्शन देते. साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतात. मी स्वतः खाणार नाही कारण मला साबुदाणा डायजेस्ट होत नाही, आवडतो भरपूर पण डायजेस्ट होत नाही. तर साबुदाण्यामध्ये तुम्ही ना जो बारीक साबुदाणा येतो ना तोच खा, तो लवकर डायजेस्ट होऊन जातो आणि लवकर शिजून पण जातो. त्याला रात्रभर भिजवा किंवा सकाळपासून भिजवा असं होत नाही, 1-2 तासात तो आरामात छान मस्त मऊसूद भिजतो. तर साबुदाणा खिचडी खाऊ शकतात किंवा भगर वरई, त्याचा तुम्ही भात आणि ताकाची आमटी बनवून घेऊ शकतात. आमसुलाची, आंबट चालणार नसेल तुमच्या उपवासाला तर शेंगदाण्याचं कूट टाकून तुम्ही ती आमटी बनवून घेऊ शकता. ठीक आहे. हे जेवणाचे तुम्हाला 2 ऑप्शन दिले. साबुदाणा खात असाल तर दही आवर्जून खा, म्हणजे ते पचन होईल. दही स्किप करायचं नाही आपल्याला, कारण प्रत्येक डाएटमध्ये मी दही तुम्हाला सांगतेच आहे, कारण दही आहे ना खूप चांगलं मॉइश्चरायझर आपल्या बॉडीमध्ये क्रिएट करतं, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी काम करतं आणि दह्यामध्ये फायबर पण खूप जास्त प्रमाणात असतात. ठीक आहे. आता हे 2 ऑप्शन झाल्यानंतर पुन्हा 3:30ला आपल्याला भूक लागेल. 3:30-4ला भरपूर जणांना चहा घ्यायची सवय असते, तर तेव्हा तुम्ही ना भाजलेले शेंगदाणे आणि गूळ खा. चहा हवा असेल तर 1 ते 2 घोटचाच आपल्याला चहा घ्यायचा आहे. शक्यतोवर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही चहा नाही घेणार, पण आता तुमच्याने होतच नसेल तर मग 1 ते 2 घोटाचा चहा घ्या आणि त्याच्या आधी चहा घेण्याच्या आधी तुम्ही शेंगदाणे आणि गूळ खा, म्हणजे डायजेशन प्रॉपर होईल, ॲसिडिटी होणार नाही, डोकं दुखणार नाही. ठीक आहे. आणि चहा 1 ते 2 घोट घ्या. मखाने तुम्हाला शक्य असते, मखाने खूप महाग आहेत म्हणून मी ऑप्शन बाजूला ठेवते, तरी पण की काय घेऊ शकतो अजून तर मखाने ही एक ऑप्शन देते. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्सचे लाडू, ज्यांच्याकडे ड्रायफ्रूट्स इझिली अवेलेबल आहेत त्यांनी ड्रायफ्रूट्सचे लाडू, ड्रायफ्रूट्स वगैरे हे सगळं खाल्लं तरी चालेल. ठीक आहे. हे इव्हिनिंग स्नॅक्स झालं. त्याच्यानंतर 7:30 ते 7च्या दरम्यान तुम्हाला जेवण करायचं. जसं मी तुम्हाला आधी म्हटली की तुम्ही एकवर्णी उपवास आहे तर संध्याकाळचं काय खायचंय रात्रीच्या जेवणात. आता इथे उपवास सोडतील असं काही जण म्हणतील, तर ॲक्च्युली उपवास सोडणं मी नाही म्हणत, कारण एकच पदार्थ 9 दिवस खायचा आहे आपल्याला. जसं भगर, साबुदाणा हे आपण खाणार आहोत ना, तसं आता जी मी तुम्हाला पदार्थ सांगणार आहे ना तो पूर्ण आपल्याला 9 दिवस खायचा आहे. ठीक आहे. तो उपवासाला चालत नाही, पण मला असं वाटतं की तो आपण 9 दिवस खातो, याच्याने आपला उपवास काही मोडणार नाही, कारण आपण त्याच्यावर कंटिन्यू राहणार आहोत. तर आता तो जो पदार्थ आहे तो म्हणजे मुगाची डाळ. भरपूर लोक खातात मुगाच्या डाळीची भाजी आणि पोळी, याच्यावरच भरपूर लोक उपवास सोडतात. माझ्या नवऱ्याने केलं होतं, त्याला जेव्हा जखम झाली होती नवरात्रमध्ये, त्याचा असा इश्यू झाला होता, तर ती जखम त्याची रिपेअर झाली होती, प्लस वेट त्याचं नॉर्मल होतं पण तरी ओके राहिलं होतं. तर मुगाच्या डाळीमध्ये आता तुम्ही मुगाच्या डाळी 3 प्रकारच्या बघा डाळी आहेत, एक सालाची, एक बिना सालाची आणि दुसरे स्प्राउट म्हणजे अख्खे मूग.
तर स्प्राऊट आणून त्याला आपण मोड वगैरे आणून ठेवले तर 3 प्रकारचे मोड आपल्याकडे मूग आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. या 3 प्रकारच्या याच्यामध्ये मुगामध्ये आपण 9 दिवसाच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकतो. पोळी आपल्याला खायची नाही आहे. पोळी पूर्णपणे आपल्याला 9 दिवस स्किप करायची आहे. भात पण स्किप करायचा आहे. ॲक्च्युली भात वजन नाही वाढवत, पण भात आपल्याला स्किप करायचा आहे. ठीक आहे. तर आता पदार्थ कुठले कुठले बनते. मुगाच्या डाळीची फक्त खिचडी बनेल. अख्ख्या मुगाची पण खिचडी छान बनेल. तुम्ही अख्खे मूग पिवळे असे शॅलो फ्राय करून वगैरे खाऊ शकतात तुपामध्ये वगैरे. त्याच्यानंतर जी सालाची मुगाची डाळ असते त्याची पण खिचडी छान बनेल. भिजवलेल्या मुगाचा तुम्ही डोसा बनवू शकता. त्याच्यात मिरची, जिरं वगैरे टाकून, लसूण न टाकता मिरची, जिरं, मीठ आणि ते सगळं बॅटर दळून घेतलं. कोथिंबीर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर ते टाका. आमच्याकडे चालत नाही कोथिंबीर उपवासाला, त्यामुळे मी नाही टाकणार. हे सगळं बॅटर आणि त्याचा डोसा बनवून घ्या तुपामध्ये. ही एक रेसिपी झाली. तुम्ही टाकोस बनवू शकता त्याचे. आता टाकोसमध्ये टाकणार काय तर शेंगदाणे टाका, बटाटे टाका. जसं दाबेलीचं आपण बॅटर बनवतो ना, बॅटर नाही दाबेलीची भाजी बनवतो ना, अगदी मसाला विरहित आपण बटाट्याची भाजी बनवायची. जिऱ्याची पूड टाकायची त्याच्यामध्ये, छान शेंगदाणे टाकायचे अख्खे, ती भाजी आणि त्या मुगाच्या डाळीच्या याच्यावर ती भाजी टाकोस बनवत म्हणजे छोटासा असं डोशासारखं बनवून ते टाकोसच्या शेपमध्ये टाकून ती भाजी त्याच्यावर टाकायची आणि ते एक पदार्थ आपला तिथे तयार झाला. त्याच्यानंतर अख्खे जे मूग आहेत म्हणजे स्प्राउट, ग्रीन स्प्राउट जे आहेत मोड आलेले मूग, तर त्यांचे तुम्ही आप्पे बनवू शकता. तुम्ही त्याची टिक्की बनवू शकता बटाटा वगैरे हे सगळं वापरून आणि त्याचा डोसा सुद्धा बनवू शकता. त्याचं सॅलड सुद्धा दही वगैरे टाकून तुम्ही बनवू शकता. काकडी शक्यतोवर चालत नाही उपवासाला काही ठिकाणी, तर चालली तर तुम्ही ते ॲड करू शकता. प्लस रताळ्याची भाजी पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. इतके सगळे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. एक दिवस खिचडी खा, एक दिवस डोसा खा, एक दिवस आप्पे खा, एक दिवस त्याचं शॅलो फ्राय करून अख्खे मूग खा, त्याच्यानंतर टाकोस बनवून खा. किती सगळे पदार्थ झालेत. माझ्याच तोंडाला पाणी आलं तुम्हाला सांगताना. तर हे सगळे पदार्थ ना तुम्ही बनवून खाऊ शकतात आणि मी गॅरंटी घेते आहे, मी स्वतः हे फॉलो करणार आहे. तुम्ही सुद्धा फॉलो करा. उद्या सकाळी तुमचं उठल्यानंतर तुमचं जे दिनचर्या आहे ती झाल्यानंतर, पोट साफ वगैरे झाल्यानंतर वजन काउंट करा आणि 9व्या दिवशी तुमचं वजन काउंट करा. काय असेल आपण बघूया. मी तेच करणार आहे, तुम्ही सुद्धा फॉलो करा. तर भरपूर ऑप्शन मी तुम्हाला दिलेले आहेत आता. तर हे तुम्ही नक्की फॉलो करा. नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बी स्ट्रॉंग, बी हेल्दी. बाय.